evening, everyone. Yesterday we have started with the third lesson, kinetic theory of gases and radiation. Today we will continue the next part. कालच्या लेक्चर मध्ये काय काय झालं आहे बेसिक्स हे तुम्हाला आठवत असेल. वी हॅव सीन सम बेसिक गॅस लॉज, आयडियल गॅस इक्वेशन, आणि ते सगळं झाल्यानंतर आपण काही टर्म्स शिकलो आणि अझम्पशन्स शिकलो. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये 4 अझम्पशन्स नेचर बद्दल, 4 अझम्पशन्स अबाउट द मोशन, अँड वन्स आफ्टर द अझम्पशन वॉज ओव्हर, त्यानंतर वी हॅव सीन the last part, that is the mean free paths of formula. What is the mean free path? It is the average distance between two successive collision. Mean free path. Okay. आनंद काय डाउट है का? ठीक है. हँड रेज आहे तुझा? नाही सर, ते पहिलेच आहे सर. So let's start with the next part. Today's lecture, the points that we are going to cover in today's lecture, the most important part of this lesson is the pressure derivation. In today's session we will cover pressure equation or pressure derivation. हे derivation खूप मोठं आहे. It will take time probably. आजचा लेक्चर ह्याच्यावरतीच फोकस राहील. मोठं डेरिव्हेशन आहे, आरामात करू आपण. डिराइव एक्सप्रेशन फॉर प्रेशर असा क्वेश्चन असतो, आपण त्याचा फॉर्म्युला बनवणार आहे. ठीक आहे. वी नो दॅट पीव्ही इज इक्वल टू एनआरटी नी पण प्रेशर काढता येतं. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी नी पण प्रेशर काढता येतं. त्यासाठी टेम्परेचर आणि व्हॉल्यूम माहिती असेल आणि नंबर ऑफ मोल्स माहिती असतील, यू कॅन इझिली फाइंड की किती प्रेशर आहे कंटेनर मध्ये. ऍब्सोल्युटली हा फॉर्म्युला व्हॅलिड आहेच. बट आपण त्याच्या स्पीड वरून आपण एकदम बेसिक पासून वी आर गोइंग टू डिराइव द फॉर्म्युला फॉर प्रेशर. ओके, द इक्वेशन ऑफ प्रेशर आपण डिराइव करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द प्रेशर इक्वेशन. बघा, डेरिव्हेशन मोठा आहे, नीट लक्ष द्या. प्रॉब्ली अर्धा तास वगैरे हेच चालणार आहे आणि नंतर त्याच्यावरती काही व्हेरिएशन्स आणि त्याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स आपण ट्राय करू जर आजच्या सेशन मध्ये झाले तर. ओके, सो बघा, डेरिव्हेशन फॉर प्रेशर. डेरिव्हेशन कसलं डेरिव्हेशन आहे? प्रेशर ऑफ गॅस इन अ क्लोज्ड कंटेनर. प्रेशर एक्झर्टेड by gas in closed container. Obviously gas is always taken in a closed container because container open असेल तर gas will occupy the whole volume. बाहेर निघेल gas, right? So pressure exerted by gas in a closed container हे डेरिव्हेशन आज करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पण बघितलं आहे की साइज ऑफ कंटेनर वरती डिपेंडच नाही करत. सॉरी, शेप ऑफ कंटेनर वरती प्रेशर डिपेंड करत नाही. Pressure is same in all the direction if you neglect the effect of gravity. Gravity चा effect neglect केला तर pressure is same everywhere. So generally gas च्या आतमध्ये, inside the gas, pressure remains same in all direction. म्हणूनच तर आपण टायर मध्ये हवा भरली तर टायर मध्ये तुम्ही कुठल्याही पॉइंटला प्रेशर मोजलं, it will give you the same reading. बरोबर ना? So प्रेशरचं डेरिव्हेशन करण्यासाठी, in order to make derivation easy, फक्त डेरिव्हेशन इझी करण्यासाठी we are going to consider a cubical container. बाकी काही दुसरं तिसरं रिझन नाहीये. Why I am taking a cubical container? Because just to make the derivation easy. तुम्ही स्पेरिकल, सिलेंड्रिकल कंटेनर घेतलं तर थोडं डेरिव्हेशन डिफिकल्ट होऊन जाईल. इरेग्युलर शेप कंटेनर घेतलं तर डेरिव्हेशन अजून डिफिकल्ट होईल. सो इझी डेरिव्हेशन करायचंय आपल्याला. वी वॉन्ट टू मेक थिंग्स इझी. सो मी एक क्युबिकल कंटेनर घेतो. दिस इज अ क्यूब. आणि क्यूबचा काही बेसिक डेटा आय विल राईट ओव्हर हिअर. सगळ्यांना माहिती आहे क्यूब ला 6 फेसेस असतात. each face each side is of length L. So basically each surface area, A म्हणजे each face चा area is L square. Area of each face. Volume of container will become L cube. या पर्टिक्युलर कंटेनर मध्ये समजा मी गॅस घेतलाय. गॅस N मॉलिक्युल्स घेतलेत. किती मॉलिक्युल्स घेतलेत? N. नंबर ऑफ मॉलिक्युल्स खूप जास्त असतात, ते सगळ्यांना माहिती. इट इज अबाउट 10⁻23 24. खूप लार्ज व्हॅल्यू असते. आणि प्रत्येक टाइनी पार्टिकल, कालच डिस्कस केले, इज व्हेरी व्हेरी स्मॉल. एव्हरी पार्टिकल इज व्हेरी व्हेरी स्मॉल अँड एव्हरी पार्टिकल इज आयडेंटिकल. यू कॅनॉट डिस्टिंग्विश बिटवीन ऑक्सिजन molecule number 1, oxygen molecule number 2. Every particle is symmetrical, same, identical, and every particle, let us say, m is the mass of each particle, mass of each molecule. त्यामुळे each molecule, त्यामुळे total mass of the gas काय होणार? Total mass of the gas, capital M, will be nm. Obviously एक ग्रॅमचे 1000 पार्टिकल घेतले तर 1000 ग्रॅम होणार आहे. कॉमन सेन्स आहे.
तर n पार्टिकल्स घेतलेत mm मासचे, तर n इंटू m केलं तर होल मास ऑफ द गॅस मिळेल. दिस इज मास ऑफ द गॅस. मास ऑफ गॅस. यावरनं मला डेन्सिटी पण काढता येईल. डेन्सिटी ऑफ गॅस इज मास अपॉन व्हॉल्यूम, दॅट इज nm अपॉन l क्यूब. दिस इज डेन्सिटी ऑफ द गॅस बिकॉज व्हॉल्यूम l क्यूब घेतला या कंटेनरसाठी. ओके, सो हे बेसिक काही इन्फॉर्मेशन आय हॅव रिटन अबाउट दिस कंटेनर. या कंटेनर मध्ये काय आहे. आता डेरिवेशन करायचंय मला. डेरिवेशन करायचं आहे कसलं. आय वॉन्ट टू डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर प्रेशर, की गॅसच्या कंटेनर मध्ये, त्या चेंबर मध्ये व्हॉट विल बी द प्रेशर. सो प्रेशर कसा डिराइव्ह करणार आहे बघा मी. yesterday we have seen in the assumptions की inside a container all the gas molecules are moving here and there randomly. प्रत्येकाची स्पीड काहीतरी रॅन्डम असते. सो लेट v1 v2 v3 v4 up to vn be velocities of n molecules. टोटल किती मॉलिक्युल्स आहेत. n, कॅपिटल N, 10⁻23 किंवा 10⁻24 खूप लार्ज आहे. प्रत्येकाची स्पीड v1 v2 v3 v4 v5 अशी प्रत्येकाच्या वेलॉसिटीज असतील, रॅन्डमली असतील. एक इकडे चाललाय, दुसरा इकडे चाललाय. नॉट नेसेसरी त्यांच्या स्पीड सेम असतील. असं तर होणार नाही सगळेच एका डिरेक्शन जातात मग असे जातात. everyone is moving here and there randomly, so everyone का speed will be v1 v2 v3 v4 v5 v6 v7 up to vn. every molecule will have different speed. derivation करताना या n molecule मधलं we will only focus on the first molecule. that's it. derivation पहिल्या molecule साठी आहे, फक्त पहिला molecule. similarly म्हणून बाकी molecule करणार आहे आणि ऍड करणार. that's it. so मी पहिल्या molecule चाच फक्त तुम्हाला मी derivation करून दाखवीन. फर्स्ट मॉलिक्यूलचा डेरिवेशन झाल्यावरती सिमिलरली आपण लिहून सगळ्यांना करणार. सो फर्स्ट मॉलिक्यूल, लेट v1 v2 v3 बी द वेलोसिटीज ऑफ n मॉलिक्यूल, वेअर v1 इज द फर्स्ट मॉलिक्यूल का वेलोसिटी v1. सो त्या v1 ला कॅन आय राइट इट इन दिस वे. v1 ला मी असं लिहू शकतो का. v1 बार इक्वल्स टू आता ही जे बघा मी या कंटेनर मध्ये तो दाखवतो मॉलिक्यूल. हा समजा येलो कलरचा तो मॉलिक्यूल आहे, किंवा कलर चेंज करू. रेड कलरचा हा जो मॉलिक्यूल आहे, रेड कलरचा, इट्स वेलोसिटी इज v1. इट्स वेलोसिटी इज v1. इट विल ऑब्वियसली हैव थ्री कंपोनेंट्स. इट विल हैव, I will change the color. It will have its x component v1x. It will have its y component v1y, and it will have its z component v1z. v1x, v1y, v1z असे त्याचे तीन कॉम्पोनेंट्स असतील. कुठल्याही वेक्टरला तीन कॉम्पोनेंट असतात x y z. सो याला वेक्टर फॉर्म मध्ये जर काही मला लिहायची इच्छा असेल, कॅन आय राइट इट इन दिस वे. v1x i cap प्लस v1y j cap plus v1z k cap. What I have done, I have written their x, y and z components. v1x, v1y, v1z. v1 म्हणजे पहिला मॉलिक्यूल चे x, y, z components. This is the first molecule. We are focusing on the first molecule. मी बाकीचा टाइमपास लिहित नाहीये. गोष्टी जे कामाच्या, those equations I am going to write. ठीक आहे, बाकी खूप सारा पसारा असतो. I am not going to write those things. ते तुम्हालाच लिहायचे नंतर. सो v1 इज द फर्स्ट मॉलिक्यूल. त्या फर्स्ट मॉलिक्यूलची स्पीड, त्याची वेलॉसिटी मी IJK फॉर्मॅट मध्ये लिहिले. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट टर्म. सो आपण n मॉलिक्यूल 10⁻24 10⁻25 मॉलिक्यूल मधला एकच मॉलिक्यूल सिलेक्ट केला, रेड कलरचा. आणि त्या एका मॉलिक्यूल मधले पण आपण त्याचे तीन कॉम्पोनेंट्स घेतले, x y z. आणि त्या तीन कॉम्पोनेंट मधला पण आय एम ओनली गोइंग टू फोकस ऑन x कॉम्पोनेंट. सो ओनली x कॉम्पोनेंट बद्दल बोलणार. ओनली x कॉम्पोनेंट. व्हॉट इज द x कॉम्पोनेंट. x component of the first molecule is v1x i cap. सो आता पूर्ण कंटेनर मध्ये एकच मॉलिक्यूल आहे आणि तो फक्त x डिरेक्शन मध्ये चाललाय, एवढंच तुम्ही इमॅजिन करा. y आणि z डिरेक्शनचा लोड घेऊच नका. बिकॉज आता आपण फक्त या शेडेड रिजनचा जो एरिया आहे ना, त्या एरियाला जाऊन धडकणार ना तो. v1x चा कॉम्पोनंट कुठल्या एरियाला जाऊन धडकेल, x ऍक्सिसला परपेंडिक्युलर जो एरिया त्याला जाऊन धडकेल. बरोबर. मी x डिरेक्शनचा वेक्टर घेतला आता, x डिरेक्शनचा, तो कोणाला जाऊन धडकेल, इट विल हिट दिस शेडेड एरिया. तो जो ब्लू कलरनी मी शेडेड एरिया केलाय, इट विल गो अँड हिट दॅट पर्टिक्युलर सरफेस. कॅन यू टेल मी व्हॉट इज द लिनियर मोमेंटम ऑफ दैट पार्टिकल presently right now before collision with that blue color ka wall. Linear momentum of first particle along x axis, particle
अलॉंग एक्स ऍक्सिस काय असेल, एक्स ऍक्सिसच्या अलॉंग तो चाललाय, त्याचा लिनियर मोमेंटम काय असेल, मास, त्याचा मास m आहे. आता तुम्ही म्हणाल सर पहिल्याचं मास m1 का नाही घेतलं, तर मी आधीच सांगितलं एव्हरी पार्टिकल हॅज गॉट सेम मास, सगळे आयडेंटिकल आहेत, सो मास तर mच राहणार, फक्त फरक पडेल mv1x. mv1x this will be the linear momentum, it will be along positive x axis. I cap लिहू शकतो मी वेक्टर मध्ये, मॅग्निट्यूड लिहिलाय मी फक्त. लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल अलॉंग एक्स ऍक्सिस आला m मास इंटू वेलोसिटी, लिनियर मोमेंटम. तो जाऊन त्या वॉलला धडकला, शेडेड रिजन वॉलला जाऊन धडकला, तो परपेंडिक्युलर हिट केलाय, तो परपेंडिक्युलर तो नॉर्मली रिफ्लेक्ट होईल. आता रिफ्लेक्शन होताना सिन्स आपण डिस्कस केलंय काल, ऑल टाइप्स ऑफ कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक. सो कोलिजन झाल्यावर जेव्हा तो मागे जाईल, द कोलिजन बिंग परफेक्टली इलास्टिक, इट विल कम बॅक विथ द सेम स्पीड. सो जर त्याचा लिनियर मोमेंटम आधी एवढा असेल वेक्टर फॉर्म मध्ये mv1x I cap, then linear momentum of first particle along x axis after collision. आफ्टर कोलिजन त्याची परिस्थिती काय असेल, आफ्टर कोलिजन व्हॉट इज गोइंग टू हॅपन बेसिकली, तर आफ्टर कोलिजन इट विल कम बॅक विथ द सेम स्पीड, जस्ट द डिरेक्शन विल बी नेगेटिव्ह, सो मायनस mv1x I cap. सो या प्रोसेस मध्ये, या धडकण्याच्या प्रोसेस मध्ये बघा, दिस इज बिफोर कोलिजनचा मोमेंटम, दिस इज आफ्टर कोलिजनचा मोमेंटम. पहिल्या पार्टिकलचा फक्त, एक्स ऍक्सिसचा फक्त, वाय झेडचा काय होतं जाऊ द्या, एक्स ऍक्सिसचा while going towards that shaded region mv1x after reflecting back, since collision is elastic, same speed घेऊन येईल तो, नाही तर एनर्जी कॉन्झर्वेशन वर्क नाही होणार, कायनेटिक एनर्जी कॉन्झर्व झाली पाहिजे. सो mv1x. सो या प्रोसेस मध्ये मोमेंटम चेंज किती झाला, चेंज इन मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, फर्स्ट पार्टिकलचा मोमेंटम कितीनी चेंज झाला जर तुम्हाला विचारलं, फर्स्ट पार्टिकलचा मोमेंटम कितीनी चेंज झाला जर तुम्हाला विचारलं, तर मोमेंटम हा वेक्टर आहे. तुम्ही म्हणाल सर चेंज झालाच नाहीये, mv होता इथे पण mv आहे, सो चेंज झाला नाही, बट वेक्टर आहे तो. सो वेक्टर कधी पण डील करताना नेगेटिव्ह साइन घेतो आपण, पॉझिटिव्ह पुढे असताना पॉझिटिव्ह घेतो, तर रिव्हर्स गेलं की नेगेटिव्ह घेतो आपण, म्हणजे तुमच्यासाठी ही एक्स ऍक्सिस राईट. सो इथे पॉझिटिव्ह घेतलं तर इकडे नेगेटिव्ह घेणार, म्हणून मायनस घेतलंय. सो चेंज किती झाला, फायनल फायनल मायनस इनिशियल. फायनल किती आहे, मायनस mv1x I cap ही फायनल आहे, मायनस इनिशियल आहे mv1x I cap. सो चेंज झाला आहे -2 mv1x I cap. चेंज इन मोमेंटम डेल्टा पी, आपण चेंज इन मोमेंटमला डेल्टा पी म्हणतोय, आणि एवढा चेंज इन मोमेंटम जो झालाय तो नेगेटिव्ह झालाय. नेगेटिव्ह चेंज इन मोमेंटम मीन्स मोमेंटम इज लॉस्ट. एखादा पार्टिकल, आपण हे 11वीत शिकलोय, व्हेन टू पार्टिकल्स कोलाइड, एकाचा मोमेंटम कमी होतो दुसऱ्याचा वाढतो. ह्यांनी समजा मोमेंटम 5 नी कमी झाला तर ह्याचा मोमेंटम 5 नी वाढला पाहिजे, नाही तर मोमेंटम कॉन्झर्वच होणार नाही. आणि कुठलंच कोलिजन असं नसतं ज्याच्यामध्ये मोमेंटम कॉन्झर्व होत नाही. एव्हरी कोलिजन मोमेंटम इज कॉन्झर्व, बरोबर ना. सो इथे पण या कोलिजन मध्ये पण जर पार्टिकलनी मोमेंटम -2 mv1 नी लूज केलाय, तर कोणी +2 m1, कोणी गेन केलाय +2 mv1x नी. व्हॉट विल गेन मोमेंटम, तर ऑब्व्हियसली पार्टिकल ज्याला जाऊन धडकलाय त्या गोष्टीचा मोमेंटम वाढेल, म्हणजे या केसमध्ये वॉल, या केसमध्ये कोणाचा मोमेंटम वाढेल, मोमेंटम ऑफ वॉल. सो डेल्टा पी, दिस इज मोमेंटम गेन्ड बाय वॉल, गेन्ड बाय वॉल. तुम्ही विचार कराल सर मोमेंटम गेन्ड बाय वॉल म्हणजे वॉल थोडीच मूव्ह होणार आहे. वॉल इज नॉट गोइंग टू मूव्ह, बट वॉल विल बी सब्जेक्टेड टू सर्टन मोमेंटम, आणि मोमेंटम मुळे सर्टन फोर्स, आणि सर्टन फोर्स मुळे सर्टन प्रेशर. तेच तर काढायचं आपल्याला. आता जो आम्ही कॅल्क्युलेट केला आहे तो कॅल्क्युलेट केलाय की वॉलचा मोमेंटम किती चेंज झाला एक फक्त कोलिजन झाल्यामुळे. मी परत सगळं एक्सप्लेन करतो तुम्हाला आतापर्यंत काय झालं, त्यानंतर वी विल प्रोसीड फर्दर. सगळ्यात पहिलं, वी हॅव ड्रॉन दिस कंटेनर. या कंटेनर मध्ये एरिया, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, मास ऑफ इच मॉलिक्यूल, मास ऑफ द गॅस, डेन्सिटी, हे सगळं बेसिक डेटा लिहिला. इथपर्यंत तुम्हाला पण वाटलं समजतंय. त्यानंतर आपण डेरिवेशन चालू केलं आणि मी सांगितलं की n मॉलिक्युल्स आहेत, त्यातला आपण प्रत्येक मॉलिक्युलची वेलॉसिटी आहे रिटन, v1 v2 v3 v4 v5 v6 vn, प्रत्येकाची वेलॉसिटी इज डिफरंट.
त्या सगळ्या मॉलिक्यूल मध्ये मी फक्त पहिल्याला चूज केला, कारण की पहिल्यावरच फोकस करायचा आहे पूर्ण डेरिव्हेशन. सो पहिल्याचा वेक्टर फॉर्म लिहिला. v1 त्याची वेलॉसिटी आहे, पण त्याचे एक्स वाय झेड कॉम्पोनंट v1x v1y v1z. त्या एक्स वाय झेड मध्ये पण गोष्टी अजून सिंपल करायला फक्त एक्स कॉम्पोनंट वर फोकस केला, त्याच्यामुळे त्याचा एक्स कॉम्पोनंटची वेलॉसिटी होती v1x. आणि त्या वेलॉसिटी बरोबर असोसिएटेड होता मोमेंटम, जो लिनियर मोमेंटम इथे ब्ल्यू कलरच्या लाईन मध्ये कॅल्क्युलेट केलाय. लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल अलॉंग एक्स ऍक्सिस किती आलेला, mv1x I cap. It means it was along positive x-axis, positive x-axis. Now, when the particle goes, collides with the wall, again comes back. When it again comes back, त्यावेळेस काय होतं? When it goes, collides and again comes back, त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी मुळे जेवढी स्पीडने गेला तेवढ्या स्पीडने मागे आला. त्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की मोमेंटम सेम राहिला, बट नो, मोमेंटम इज अ वेक्टर. सो मोमेंटम डिरेक्शन वाईज चेंज झालाय आणि तो मायनस झालाय, मायनस mv1x I cap. आणि या प्रोसेस मध्ये जाताना mv1 येताना मायनस mv1, चेंज विचारला तर फायनल मायनस इनिशियल केलं तर मायनस mv1 इज मायनस 2mv1. दिस इज चेंज. The negative sign in the change indicates the momentum is lost by the particle, and the same lost momentum will always be gained by the second thing with which it collides. तो ज्याच्या बरोबर कोलाइड होतो तो तेवढा मोमेंटम गेन करेल. या केस मध्ये वॉल विल गेन द मोमेंटम, एवढा मोमेंटम वॉल गेन करणार आहे. या मोमेंटम मुळे वॉलला वेलॉसिटी मिळणार वगैरे ह्याचा विचार करू नका. हा मोमेंटम रिझल्ट करणारे फोर्स मध्ये, हा मोमेंटम रिझल्ट करणारे फोर्स मध्ये, कारण की किती मोमेंटम त्याचा चेंज होतोय पर युनिट टाइम, त्यालाच तर म्हणतात फोर्स. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ फोर्स? फोर्स इज डिफाइंड ॲज किती मोमेंटम, हाऊ मच मोमेंटम इज चेंजिंग पर युनिट टाइम. म्हणजे याचा अर्थ असा की त्या ब्ल्यू कलरच्या वॉलचा मोमेंटम चेंज किती होतोय एका धडकेमध्ये, वन कोलिजन मध्ये मोमेंटम किती चेंज होतोय, वी हॅव ऑलरेडी डिराइव्ड. बट एका सेकंडला पर सेकंड किती मोमेंटम चेंज होतो. सो त्यासाठी मला कॅल्क्युलेट करावं लागेल की समजा हा पार्टिकल जाऊन धडकला, धडकून मागे गेला, तर तो परत किती टाइम नंतर परत येऊन धडकणार आहे. दिस पार्टिकल पहिला बघा, आय विल गो ऑन द सेकंड स्लाइड जस्ट फॉर एक्सप्लेनेशन. मी 2D मध्ये दाखवतोय, ही वॉल आहे तुमची. पार्टिकल चा एक्स कॉम्पोनंट घेऊन तो गेला इकडे जाऊन, तो धडकला, इट कोलाइड्स. आता तो कोलाइड झालेला पार्टिकल रिव्हर्स जातोय कितीच्या स्पीडनी, तेवढ्याच स्पीडने v1x च्या, त्या स्पीडने तो जाईल जाईल जाईल. इट विल कोलाइड विथ द अदर एंड, तो दुसऱ्या वॉलला कोलाइड होईल आणि परत तो तीच वेलॉसिटी घेऊन रिटर्न येईल आणि परत जाऊन इट विल कोलाइड विथ दिस पीक अवर शेडेड वॉल, हे आपली शेडेड रिजन आहे, त्याला परत जाऊन धडकेल. सो दोन कोलिजन होण्याच्या मध्ये किती टाइम लागणार आहे. सो आय कॅन फाइंड व्हॉट इज द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. मला रेट ऑफ चेंज काढायचं आहे की मोमेंटम किती चेंज झालाय. आय हॅव कॅल्क्युलेटेड वॉल का मोमेंटम इज चेंजिंग बाय दिस व्हॅल्यू, आय हॅव कॅल्क्युलेटेड दिस. बट आफ्टर व्हॉट टाइम अगेन दिस चेंज इज गोइंग टू अकर. फॉर दॅट आय हॅव टू कॅल्क्युलेट की तो पार्टिकल इथून इथे जाऊन परत इथून इथे यायला किती टाइम घेतोय. आणि टाइम कसं कॅल्क्युलेट करता येतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. तुम्ही म्हणाल सर मध्ये तर खूप पार्टिकल्स आहेत, मध्ये खूप पार्टिकल्स आहेत. येस, बट आपण हे डेरिव्हेशन करताना वी विल अज्युम की मध्ये कुठलाच पार्टिकल नाही, एक पार्टिकल साठी आपण डिराइव्ह करू आणि तसंच सगळे असतील तर सेम विल बी व्हॅलिड. ओके, सो डिस्टन्स अपॉन स्पीड, किती डिस्टन्स कव्हर करेल हा पार्टिकल बिटवीन टू कोलिजन्स, सॉरी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल हा. जाताना एल ट्रॅव्हल करेल, येताना परत एल ट्रॅव्हल करेल. सो बेसिकली इट विल कव्हर 2l distance. How much distance it will cover? 2l. With what speed it will travel? It will travel with the speed of v1x. This much time delta t the particle is going to take. How much time the particle is going to take? Distance by speed. Once the particle collides with this wall, या wall ला एकदा तो धडकला, आता तो जाणार मागे, it will collide with the other wall, again come back and again collide with this wall. या process मध्ये how much distance is covered? Distance covered is 2l divided by what is the speed throughout the journey. The speed is constant, v1x. So किती time लागेल त्याला, 2l by v1. So rate of change of momentum dp by dl will be 2l by v1x. You have to solve this to get the force. So बघा, I will come back to this. Force काय येईल, the change in momentum किती आहे वरतून substitute करायचं. Change in momentum is how much, 2m v1x divided by how much time it is going to take. Already we have discussed it is going to take this much time.
2L by V1x. It is going to take time. 2L by V1x. ह्याला थोडं सॉल्व केलं जर तुम्ही तर 2 will cancel. V1x will go up. It will become M V1x square by L. This will be the force exerted by the first particle on the shaded region, that is blue color का wall. First particle का force on the blue color का wall. Similarly, I can calculate second particle का force, third particle का force, fourth particle का force. In fact, I can calculate force because of all the particles on that blue color का wall. And once I get force, I can divide it by area. I can get the pressure as well. So पहिल्या particle पासून चालू केलं. There were n particles. We started with the first particle. पहिल्या पार्टिकलचा आपण वेलॉसिटी कॅल्क्युलेट केली. 3 कॉम्पोनंट होते. त्याच्यातला आपण पहिला कॉम्पोनंट चूज केला, एक्स कॉम्पोनंट. त्याचा मोमेंटम कॅल्क्युलेट केला. कोलिजन झाल्यावरती त्याचा चेंज इन मोमेंटम कॅल्क्युलेट केला. चेंज इन मोमेंटम वरनं आपण वॉलने किती मोमेंटम गेन केला तो कॅल्क्युलेट केला आणि त्याच्यावरनं फोर्स कॅल्क्युलेट केलाय. प्रेशर चेंज इन मोमेंटम पर युनिट एरियाने फोर्स कॅल्क्युलेट केला. नाउ वन्स यू आर डन विथ फोर्स, आता पुढचा पार्ट आपण सी. I will try to draw that box over here. ठीक है, इथं काही गरज नाहीये. Okay, so we will move to the next point now. कि once we have calculated कि what is the force because of one particle, I can similarly say that if force because of one particle F1 is M V1x square by L, so what will be force because of second particle? It will be M V2x square by L, because M आणि L तर सेम राहणार आहे. M V3x square by L plus M V4x square by L. These are the forces because of all particles. So what will be the force because of nth particle? Vnx square by L. These all addition will give me the total force along x axis. Along x axis म्हणजे परपेंडिक्युलर त्या वॉलला, तो जो मागच्या फिगर मध्ये जो वॉल आहे ब्लू कलरचा त्यातला परपेंडिक्युलर फोर्स जो असेल या सगळ्या पार्टिकलचा फोर्स असेल, and that will be this force. Similarly, if I am interested to find total force along y axis, similarly म्हणून I can write की obviously it will be M V1 y square by L. आता x जागी y axis येणार plus M V2y square by L plus M V3y square by L up to M Vny square by L. Similarly, z axis का force, the force along z axis, the walls which are perpendicular to z axis, त्या walls वरती force कसा असेल? M V1z square by L plus M V2z square by L plus M V3z square by L up to M Vnz square by L. So तुम्हाला समजलं की आपण या सगळ्यांमध्ये फक्त एकच गोष्ट केलेली, वी हॅव ओनली कॅल्क्युलेटेड दिस येल्लो पार्ट, दॅट्स इट. बाकी काहीच नाही केलं. सिमिलरली म्हणून लिहिलं. आधी मी काय केलं, एकाच पार्टिकलनी एक्स ऍक्सिसच्या डिरेक्शनला परपेंडिक्युलर जी वॉल आहे त्याच्यावरती किती फोर्स एक्झर्ट केला तो कॅल्क्युलेट केला. सिमिलरली एन पार्टिकल्स तेवढाच फोर्स करतील, V1 V2x V3x, आणि जसा x चा काढला तसाच y चा काढला तसाच z चा काढला. तिन्ही वॉल्सवरचे, तिन्ही डिरेक्शनच्या वॉल्सवरचे फोर्सेस झाले. मग टोटल फोर्स ऍड करून मिळेल का? नो. फोर्स इज अ वेक्टर. यू कॅनॉट ऍड वेक्टर्स डायरेक्टली. सो त्याला पहिलं स्केलर मध्ये कन्वर्ट करू. आता एखाद्या वेक्टरला स्केलर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डॉट प्रोडक्ट वगैरे वापरतो आपण, बट इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर फोर्सला एरियाने डिवाइड केलं तर तो प्रेशर बनतो, विच इज अ स्केलर. सो जर मी फोर्सला एक्स डिरेक्शन मध्ये फोर्स मिळालाय मला वॉलचा, वॉलवरती एक्स डिरेक्शनचा फोर्स मिळालाय, एक्स डिरेक्शनला परपेंडिक्युलर जी वॉल आहे त्याच्यावरचा फोर्स मिळालाय, मी या वॉलच्या एरियाने डिवाइड केलं तर आय विल गेट द प्रेशर ऑन दिस वॉल. ब्ल्यू कलरच्या वॉलवरती जे प्रेशर असेल ना, लेट अस से दॅट इज Px. Whether that pressure Px will be Fx upon area of the wall? Obviously yes. Pressure on y axis will be y direction ला perpendicular walls, त्याच्यावरती प्रेशर काय असेल? Force along y upon area. And similarly pressure along z axis will be force along z axis, असा फोर्स किती आहे वॉल्स वरती, डिवाइडेड बाय एरिया. And simply या इक्वेशन्स ला एरियाने डिवाइड करायचंय एका वॉलच्या, दॅट इज L into L, L स्क्वेअर. या सगळ्यांना L स्क्वेअर ने डिवाइड केलं
तर नक्कीच तुम्हाला समजत असेल. तर एम सगळ्यांमधनं कॉमन आला, बघा नीट, सगळ्यांमधनं एल एम न्यूमरेटर मधनं कॉमन आला, एल डिनॉमिनेटर मधनं कॉमन आला, बट डिवायडेड बाय एरिया होता ना, तर एरिया स्वतः एल स्क्वेअर आहे, सो दॅट विल मेक इट एल क्यूब. होपफुली तुम्हाला समजलं. एरिया एल स्क्वेअर आणि तो खालचा एल विल मेक इट एल क्यूब. काय राहील ब्रॅकेटमध्ये? ब्रॅकेटमध्ये राहील v1 x स्क्वेअर प्लस v2 x स्क्वेअर. आता मी गर्दी नाही करत, v1 v2 डायरेक्टली संपवतो विषय, vn x स्क्वेअर, बरोबर. सिमिलरली वाय डिरेक्शन मध्ये परत m कॉमन येणार ह्याच्यातनं. आय विल टेक m कॉमन ह्याच्यातनं, m या इक्वेशन मधनं m कॉमन येईल आणि खालनं l कॉमन येईल, m बाय l कॉमन येईल, बट खाली एरियाने डिवाइड केल्यामुळे तो l स्क्वेअर आणि हा l मल्टिप्लाय झाला की l क्यूब होईल. आणि व्हॉट विल बी लेफ्ट? v1 y स्क्वेअर, v2 y स्क्वेअर and directly vn y square. And similarly m by l cube, इथे एक्सप्लेन पण नाही करत मी, v1 z square plus v2 z square up to vn z square. So velocities x direction, y direction, z direction आपण प्रेशर्स मध्ये कन्वर्ट केला आहे फोर्सेसला. फोर्सेस आर कन्वर्टेड इनटू प्रेशर जस्ट बाय डिवाइडिंग देम विथ एरिया. एरियाने डिवाइड करून we got answers in pressures now. And now once you get the pressure values, आता एकदा pressure values मिळाल्या, once you get these pressure values, what we have studied, बघा मी पुढच्या स्लाइड वरती एक्सप्लेन करतो, आपण परत मागे येऊ. आपण काय डिस्कस केलंय? कुठल्याही क्लोज्ड फ्लुइड साठी ग्रॅव्हिटी निग्लेक्ट केली तर आतमध्ये प्रेशर सगळ्या डिरेक्शन मध्ये सेम असतं. प्रेशरला डिरेक्शन वाइज चेंज नाही होत, सगळ्या डिरेक्शन मध्ये सेम असतं ग्रॅव्हिटी निग्लेक्ट केली तर. एव्हरीवेअर द प्रेशर इज सेम. सो जर मी या कंटेनर मध्ये एक्स डिरेक्शनचं प्रेशर px काढलंय, y डिरेक्शनचं प्रेशर py काढलंय आणि z डिरेक्शनचं प्रेशर pz काढलंय, कॅन आय से px इक्वल टू py इक्वल टू pz? ऑब्वियसली आय कॅन से तिन्ही प्रेशर सेम आहे. आय कॅन से px इक्वल टू py इक्वल टू pz. सो मागे जे आपण डिराइव्ह केलंय px py pz, त्यामध्येच आय कॅन स्टेट दॅट, बघा पुढच्या स्लाइड वरती सांगतो मी, व्हॉट आय कॅन स्टेट इज की अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ प्रेशर एखाद्या पॉइंटला असेल तर अनडिमिनिश्ड ते स्प्रेड होतोच आणि ऑल डिरेक्शन मध्ये सेम राहतं. प्रेशर रिमेन्स सेम इन ऑल डिरेक्शन. सो आय कॅन राईट px इक्वल्स टू py डिरेक्शन मधला प्रेशर आणि z डिरेक्शन मध्ये प्रेशर. इन फॅक्ट प्रेशर इज सेम इन ऑल डिरेक्शन अँड लेट अस से इट इज ऍक्च्युअली द प्रेशर ऑफ गॅस. आपण टायर मध्ये हवा भरतो, तर टायर मध्ये हवा भरल्यावरती इकडे जे प्रेशर मोजलंय तेच तर प्रेशर अज्युम करतो सगळीकडे असेल टायर मध्ये. आपण असं नाही इकडे वेगळं मोज, इथं दुसरा असतो वॉल, तिथं तिसरा असतो, असं नाही, एकच असतो. तिथेच प्रेशर मोजलं की पूर्ण टायरचं प्रेशर मिळतं. सिमिलरली एक्सचं प्रेशर जे असेल तेच वायचं असेल तेच झेडचं असेल अँड दॅट इज कॉल्ड एस पी. सो मी एक्स वाय झेड वापरून पी मला बनवायचं. मी नुसता पी ला पी एक्स घेतला तर मग वाय आणि झेड वरती नाइंसाफी होईल, त्यांना वापरलंच नाही किंवा त्यांचे टर्म्स पूर्ण युजलेस होऊन जातील. सो मी काय करतो, त्यांनी बेसिकली px पण वापरायचा आहे, py पण वापरायचा आहे, pz पण वापरायचा, म्हणून ऍड करतो त्यांना आणि डिवाइड बाय 3 करून टाकतो. दॅट विल बेसिकली यूज ऑल द टर्म्स एज वेल एज त्यांना डिवाइड बाय 3 करावं लागेल सो दॅट मला p ची व्हॅल्यू मिळेल. px प्लस py प्लस pz तिन्ही पण p आहेत ना, सो px प्लस py प्लस pz विल बी 3p. 3 डिवाइड केला तर असं मिळेल तुम्हाला. अँड इफ दिस थिंग इफ आय अप्लाय ओव्हर हियर, व्हॉट विल बी प्रेशर? इट विल बी या तिघांना ऍड करणार आहे आणि डिवाइड बाय 3 करणार आहे. इफ आय ऍड 1 2 and 3, ऍड करताना मला परत कॉमन काय येईल? m by l क्यूब कॉमन येईल. तुम्हाला दिसतंय का? m by l क्यूब विल बी कॉमन. आणि डिवाइड बाय 3 चा 3 खाली आत्ताच लिहून टाकतो, नंतर विसरायला नको. सो आय हॅव टेकन m by l क्यूब कॉमन ड्युरिंग द ऍडिशन. आता बघा पुढचा एकदम महत्वाचा गोष्ट, व्हॉट इज v1 x स्क्वेअर प्लस v1 y स्क्वेअर प्लस v1 z स्क्वेअर? त्यासाठी आय विल रिव्हिजिट द फर्स्ट स्लाइड. तुम्ही जर काही एखादा वेक्टर बघितला, या वेक्टरचा मॅग्निट्यूड काय असतो? या वेक्टरचा व्हॉट इज द मॅग्निट्यूड? द मॅग्निट्यूड इज v1 x स्क्वेअर प्लस v1 y स्क्वेअर प्लस v1 z स्क्वेअर इज v1 स्क्वेअर. वी राइट इट एज मॅग्निट्यूड ऑफ, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर इज i चा कोएफिशिएंट स्क्वेअर, j चा कोएफिशिएंट स्क्वेअर आणि k चा कोएफिशिएंट स्क्वेअर. सो तेच तिथे आहे v1 x स्क्वेअर प्लस v1 y स्क्वेअर प्लस v1 z स्क्वेअर इज सिंपली v1 स्क्वेअर. सिंपली इट इज v1 स्क्वेअर. सिमिलरली दूसरा टर्म काय येईल? v2 स्क्वेअर. सिमिलरली तिसरा v3 स्क्वेअर, v4 स्क्वेअर, v5 स्क्वेअर आणि लास्ट टर्म येईल vn स्क्वेअर. दिस विल बी बेसिकली द फॉर्म्युला ऑफ प्रेशर
अजून झाला नाहीये. आतापर्यंत आपण जस्ट एका इम्पॉर्टंट पॉइंट पर्यंत पोहोचलो. ह्याच्या पुढे 2-3 स्टेप मध्ये आन्सर येणार आहे. आता आपल्याला थर्ड स्लाइड वरती जाऊन ह्याचा विषय संपवायचा डेरिव्हेशनचा. ठीक आहे. सो वी विल go to the next one, and now this particular expression I will just carry forward. काय आलंय आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला? m/3 L³ V1 square V2 square V3 square up to Vn square. आता बघा, पुढे मी काही 2-3 स्टेप मध्ये आन्सर आणणार आहे, बट त्याच्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे. इथे मी राईट हँड साइडला आय विल एक्सप्लेन दोज थिंग्स फर्स्ट. बघा, गॅस कंटेनर चेंबर मध्ये खूप सारे गॅस मॉलिक्युल्स असतात, एव्हरीवन नोज. आणि प्रत्येक n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, कॅपिटल n नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आणि प्रत्येक मॉलिक्युल वेगवेगळ्या स्पीडने इकडे तिकडे मूव्ह होत असतो. प्रत्येक मॉलिक्युल वेगवेगळ्या स्पीडने इथे तिथे मूव्ह होत असतो. तर समजा V1, V2, V3 अप टू Vn अशा त्यांच्या वेलॉसिटीज असतील. V1, V2, V3, V4, V5, V6, V7 अप टू Vn. तर या सगळ्या मॉलिक्युल्सची ऍव्हरेज स्पीड विचारली तुम्हाला मी, ऍव्हरेज स्पीड, तर तुम्ही ऍव्हरेज स्पीडला असं लिहिणार V बार, V ऍव्हरेज. तर V ऍव्हरेज चा फॉर्म्युला काय येईल, किंवा V मीन, मीन स्पीड. समजा मी तुम्हाला विचार त्याची मीन वेलॉसिटी काय, तर मीन वेलॉसिटीचा फॉर्म्युला येईल V1 प्लस V2 प्लस V3 अप टू Vn डिवाइडेड बाय n. असा काढणार ना ऍव्हरेज. सो ऍव्हरेज इज कॅल्क्युलेटेड इन दिस वे. सो पहिला इम्पॉर्टंट टर्म आहे मीन वेलॉसिटी किंवा मीन स्पीड. दुसरा टर्म आहे, काही वेळेस काय होतं, काही वेळेस आपण ऍव्हरेज काढताना स्क्वेअर करून ऍव्हरेज करायचं. समजा आपल्याला, समजा मला वेलॉसिटीचा स्क्वेअर करून ऍव्हरेज करायचं, तर त्याला आपण म्हणतो मीन स्क्वेअर वेलॉसिटी. म्हणजे नंबर्स जे आहेत ना, वेलॉसिटीज जे आहेत त्यांच्या स्क्वेअरचा ऍव्हरेज विचारला असेल तर काय होईल, तर मीन स्क्वेअर वेलॉसिटी कशी असेल, हा मीन स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर्सचा ऍव्हरेज आहे. स्क्वेअर्सचा ऍव्हरेज म्हणजे V स्क्वेअर्सचा ऍव्हरेज आहे. तो ऍव्हरेज म्हणजे वरती डोक्यावरती बार असतो काय. सो तो काय येईल, V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस V3 स्क्वेअर अप टू Vn स्क्वेअर डिवाइडेड बाय n. या वेलॉसिटीला नाव आहे मीन स्क्वेअर वेलॉसिटी. पहिली वेलॉसिटी कुठली होती, मीन वेलॉसिटी. मीन म्हणजे ऍव्हरेज, ऍव्हरेज ऑफ वेलॉसिटी. मध्ये ऑफ टाका, लगेच समजेल तुम्हाला गोष्टी. मीन ऑफ वेलॉसिटी, ऍव्हरेज ऑफ वेलॉसिटी. सगळ्या वेलॉसिटीची ऍव्हरेज कशी काढली, ऍड केले, डिवाइडेड बाय n केलं. मी लगेच एक एक्झाम्पल पण घेईन. नंतर मीन स्क्वेअर वेलॉसिटी मध्ये काय केलं, प्रत्येक वेलॉसिटीचे स्क्वेअरचा ऍव्हरेज काढला. ऍव्हरेज करताना खाली n स्क्वेअर नाही केला, नुसता n आहे. आणि तिसरी वेलॉसिटी जी आपल्या कामाची आहे, दॅट इज कॉल्ड ॲज रूट मीन स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर म्हणजे रीड कसं करायचं, मध्ये ऑफ टाकायचं. रूट ऑफ मीन ऑफ स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटीच्या स्क्वेअर्सच्या ऍव्हरेजचा रूट. उलट वाचतो ना मराठीत आपण, वेलॉसिटीच्या स्क्वेअर्सच्या ऍव्हरेजचा रूट म्हणजे वेलॉसिटीचे स्क्वेअर्सच्या ऍव्हरेज. ह्याचा वेलॉसिटीचे स्क्वेअर्स आहे ते, ह्यांचा ऍव्हरेज कोण आहे, हा ऍव्हरेज आहे. याचाही रूट ला नाव आहे VRMS. याला नाव आहे VRMS, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. एक्झाम्पल घेतल्यावरती फील येईल. या कंटेनर मध्ये 5 मॉलिक्युल्स आहेत. एक मूव्ह होतोय 1 किलोमीटर पर सेकंडनी, दुसरा मूव्ह होतोय 2 किलोमीटर पर सेकंडनी, तिसरा मूव्ह होतोय 3 किलोमीटर पर सेकंडनी, चौथा मूव्ह होतोय 4 किलोमीटर पर सेकंडनी आणि पाचवा पार्टिकल मूव्ह होतोय 5 किलोमीटर पर सेकंड. तर यांच्या या 3 वेलॉसिटीज आपल्याला काढायच्या. व्हॉट विल बी मीन वेलॉसिटी, तर मीन वेलॉसिटी विल बी V mean will be 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 divided by 5 is equal to 1 plus 2 plus 3 plus 4 plus 5 काय असतं, तर 1 plus ऍड पण करता येईल किंवा तुमचा तो शॉर्टकट असतो, ऍडिशन ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर इज लास्ट इंटू त्याच्या पुढचा अपॉन 2 आणि खाली 5 आहेच. बरोबर. सो जर काही मी डिवाइड केलं तर उत्तर येईल 3. 3 किलोमीटर पर सेकंड इज द मीन व्हॅल्यू. या 5 मॉलिक्युलची ऍव्हरेज स्पीड काय, 3. आता मला त्यांच्या स्क्वेअर्सची ऍव्हरेज स्पीड काढायची. व्हॉट इज मीन ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी, ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी. तर सगळ्यांच्या स्क्वेअर्सचा ऍव्हरेज काढायचा. 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, 3 स्क्वेअर, 4 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर चा ऍव्हरेज ला 5 स्क्वेअर ने डिवाइड नाही करायचं. नंबर ऑफ मॉलिक्युल्स 5च आहेत. सो 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज 16, 5 स्क्वेअर इज 25. 16 plus 4
is 20, 20 plus 10 is 30, 30 plus 25 is 55 divided by 5 उत्तर आलं 11. सो काय आलं 11? 11 इज त्याच्या स्क्वेअर्सचा ऍव्हरेज. हा नुसता ऍव्हरेज नाही, हा स्क्वेअर्सचा ऍव्हरेज. बट स्क्वेअर्सचा ऍव्हरेज करतो जेव्हा आपण, तेव्हा तुम्हीच बघा डायमेन्शनली तुम्हाला तो किलोमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर अशा टाईपचे युनिट्स देईल तुम्हाला, कारण की तुम्ही स्क्वेअर्सचा ऍव्हरेज केलाय. ऑब्व्हियसली किलोमीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर देईल, ज्याला काही मिनिंग नाही बनत, तो थोडीच वेलॉसिटी आहे. सो मीन ऑफ स्क्वेअर्स ला टेक्निकली काही अर्थ नाहीये. सो त्याचा आपण रूट घेतो, आणि ज्यावेळेस रूट घेतो त्यावेळेस त्याचं युनिट चांगलं बनतं किलोमीटर पर सेकंड. सो त्याला म्हणतो आपण रूट मीन स्क्वेअर. रूट मीन स्क्वेअर म्हणजे काय असतं, लास्ट आपण करतोय हे. रूट मीन स्क्वेअर करताना याच सेकंड वाल्याची मीन स्क्वेअर वाल्याचा रूट घ्यावा लागतो, आणि उत्तर येईल रूट 11. आणि त्याचं युनिट काय बनेल, किलोमीटर पर सेकंड बनेल नुसतं, किलोमीटर पर सेकंड. रूट 11 आन्सर येईल. समजते का? रूट मीन स्क्वेअर इज द ऍव्हरेज ऑफ, इट इज द रूट ऑफ ऍव्हरेज ऑफ ऑल वेलॉसिटीज. सो इथे 5 मॉलिक्यूल दिलेले मी तुम्हाला, 1 2 3 4 5. त्याचा आरएमएस कसा काढला, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर चा ऍव्हरेज तर काढलाच, 11 आला आन्सर, त्याचाही रूट काढला. सो तो 3 पॉईंट समथिंग देईल, 3 पॉईंट समथिंग देईल, जो मीनच्या जवळ आहे. आपण नंतर अजून 2-3 टाईपचे वेलॉसिटीज बघणार आहे. पुढे मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये मीन वेलॉसिटी काय असती, ऍव्हरेज वेलॉसिटी काय असती, मोस्ट प्रोबॅबल अशी एक वेलॉसिटी असते, मोस्ट प्रोबॅबल स्पीड. सो या 2-3 गोष्टी आपण बघू अजून. पण आजच्या सेशन मध्ये आपल्याला हा आरएमएस लागणार आहे, म्हणून मी फक्त इंट्रोड्यूस केला इथे. सो आय विल जस्ट कीप दिस ऍज इट इज. फक्त हा पार्ट इरेज करतो. बघा आता आपल्याला हा आरएमएस इथे घुसवायचा आहे. कशामध्ये? आपल्याला जरा फॉर्म्युला मध्ये टाकायचं आहे, सम हाऊ फॉर्म्युला मध्ये बसवायचं. सो व्हॉट आय विल डू इज आय कॅन राईट दिस इक्वेशन नाव ॲज m अपॉन 3l क्यूब. याला मी काय करतो, v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर तर लिहितोच मी, फक्त ऍडजस्टमेंट ऑफ n करतो. ऍडजस्टमेंट ऑफ n करण्याच्या मागे रिझन हे आहे की तो फॉर्म्युला CRMS सारखा VRMS सारखा दिसायला लागतोय. सो हा जो ब्रॅकेट मध्ये मी आणलाय ना, ज्याला मी कलर देतो, म्हणजे कलर सांगून मला तुम्हाला सांगता येईल की रेड कलरच्या ब्रॅकेट मध्ये जो फॉर्म्युला आहे तो आता VRMS चा स्क्वेअर दिसायला लागलाय. सो या फॉर्म्युलाला मी असं लिहू शकतो आता, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस इज NM VRMS स्क्वेअर. VRMS चा स्क्वेअर येतो ब्रॅकेट, कारण की बघा रूट आहे इकडे, रूट इकडे आला की तो स्क्वेअर होईल, आणि आतमध्ये जे काही आहे ते दिसतच आहे तुम्हाला. VRMS स्क्वेअर बाय खाली काय 3l क्यूब. सो प्रेशर चे फॉर्म्युलेचे व्हेरियंट्स बघा, वेगवेगळे वर्जन्स, प्रेशर फॉर्म्युलेचे वेगवेगळे वर्जन्स. पहिला वर्जन हा आहे P इक्वल्स टू NM VRMS स्क्वेअर बाय V बाय 3V. ओके, असंच त्याला रीड करतो आपण. 1/3 असं म्हणायचं असतं, 1/3, कारण की 1/3 बाहेरच ठेवतो मी त्याला. 1/3 NM VRMS स्क्वेअर बाय दिस इज व्हॉल्यूम. ऍक्च्युली जुन्या टेक्स्टबुक मध्ये नोटेशन खूप चांगले होते, त्याला CRMS म्हणायचे. C म्हणजे C वॉज फॉर स्पीड, पण आता इथं V वापरतोय, सो कन्फ्युजन नको. दॅट इज RMS वेलॉसिटी आणि खाली व्हॉल्यूम आहे. दिस व्हेरिएशन कॅन ऑल्सो बिकम इन दिस वे, 1/3 मास. बघा n इंटू छोटा m इंटू मोठा n काय? आय विल गो बॅक टू द फर्स्ट स्लाइड. व्हॉट इज दिस n इंटू m? बघा इकडे, इट इज कॅपिटल M, मास ऑफ द गॅस. सो इट कॅन बी रिटन एज मास ऑफ द गॅस बाय व्हॉल्यूम इंटू VRMS स्क्वेअर. आणि लास्ट व्हेरिएशन जो आहे त्याचा आहे 1/3 मास बाय व्हॉल्यूम, झाला डेन्सिटी, रो VRMS स्क्वेअर. दीज आर डिफरंट प्रेशर के वर्जन्स. एक वर्जन तर आपल्याला आधीच माहिती होता, प्रेशर इज NRT बाय व्हॉल्यूम. हा तर आयडियल गॅस वरनं आला होता. बट हे सगळे बघा, हे RMS वेलॉसिटीच्या टर्म्स मधले इक्वेशन्स आहेत. आय होप सगळ्यांना डेरिवेशन समजलं आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलं आहे तर काहीच नाही, फक्त प्रेशर डेरिवेशन एकच होतं मोठं. आणि प्रेशर डेरिवेशन करताना सगळ्यात मेन आपण हे मीन वेलॉसिटी
मीन स्क्वेअर वेलॉसिटी आणि रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी हे 2-3 टर्म्स महत्वाचे बघितले, ते इथे लागत होते म्हणून मी लगेच सांगितले इकडे. These are some terms and this is the equation, this is the derivation. हे डेरिव्हेशन 3-4 मार्कांना येऊ शकतं बोर्ड एक्झाम मध्ये, इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यांना समजणं फार गरजेचं आहे आणि लर्न करता येत नाही डेरिव्हेशन. तुम्हाला माहिती पाहिजे, प्रोसेस समजला असेल ना तर तुम्ही स्वतः पण बनवू शकता. डेरिव्हेशन खूप लॉजिकल आहे, बरोबर स्टेप्स आहेत, एक एक स्टेप आहे. आधी सगळे मॉलिक्युल्स घेतले, मग त्यातला पहिल्यावर फोकस केला, त्या पहिल्यामध्ये 3 कॉम्पोनंट घेतले, त्याच्यातला पहिल्या कॉम्पोनंटवर फोकस केला, त्या पहिल्या कॉम्पोनंटचा मोमेंटम चेंज काढला, त्याला टाइमने डिवाइड केल्यामुळे फोर्स मिळाला, त्याच्या फोर्स वरून सगळ्या मॉलिक्युलचे फोर्स काढले, त्या एक्स डिरेक्शन फोर्स सारखे वाय आणि झेड डिरेक्शनचे फोर्स दिले, फोर्स ऍड करता येत नव्हते म्हणून डिवाइड बाय एरिया केलं, प्रेशर बनवले, सगळ्या डिरेक्शन मध्ये प्रेशर सेम असतात, सेम प्रेशर असल्यामुळे पास्कल्स लॉ वापरून px प्लस py प्लस pz अपॉन 3 इज द टोटल प्रेशर असं केलं आणि नंतर मग आरएमएस चा कन्सेप्ट वापरून हा डेरिव्हेशन बनवला. क्लिअर? सगळ्यांना समजलं आहे असं वाटतंय?